आपण कार्यक्रमाला प्राथमिक सुरुवात करूया. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद मीनाताई. गेले 6 महिने शुक्रवारचं सूत्रसंचालक म्हणून सौ सुजाता वरदे यांनी काम पाहिलं आणि ते त्यांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने केलं. त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया. तसंच आता पुढील सामन्यासाठी सौ अलकाताई वर्धांचं काम करणार आहेत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मी आता माहीत अलकाताईकडे येतो. नमस्कार. शुक्रवाराच्या प्रांगणात जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. शुक्रतारा आणि कलारंग म्हणजे एक छान समीकरण आज आहे आणि ते आता आपल्यासमोर सादर होणार आहे. गेल्या वेळी आपण कलारंगाचा एक भाग बघितला. काय आपल्या शुक्रतारामध्ये एवढे सभासद गुणी कलाकार आहे की एका भागात आपलं भागलं नाही आणि म्हणून आपल्याला दुसरा भाग घ्यावा लागला आहे. आणि आज खूप कलाकार त्यामध्ये भाग घेणार आहेत. साहित्याच्या वेगवेगळ्या दालनातून आपण आपल्याला फिरवून आणणार आहे. या कार्यक्रमाची धुरा तृप्तीताई सरदेसाई या सांभाळणार आहेत. त्यांच्या हाती मी सूत्र सोपवण्यापूर्वी एक 2 ओळी म्हणते. गाणाऱ्यांचे स्वर आसमंताला भिडू दे, गाणाऱ्यांचे स्वर आसमंताला भिडू दे. जे जे वाचन करणार आहे त्यांचे शब्द रसिक मनात शिरू दे. हार्मोनियमचे सूर आणि पदकारित्याने आनंद रसिकांना मिळू दे, आनंद रसिकांना मिळू दे. आणि त्यासाठी माईक राजाने नीट साथ द्यावी हीच एक इच्छा. माईक राजाने नीट साथ द्यावी हीच एक इच्छा. आजच्या कलाकारांना सादरीकरणासाठी आभारवर शुभेच्छा. आहे तुमच्याकडे टेबल. नमस्कार सगळ्यांना. कलारंगामध्ये आणि शुक्रताराच्या प्रांगणात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा कार्यक्रम आता लगेचच सादर होईल. तर त्यांची मी नावं घेते. त्यांनी जरा स्टेजवर येऊन बसायचे खुर्चीवरती. श्री मुकुंद वैद्य, लता जोशी, आशा नाईक, जयश्री पटवर्धन. मागच्या कार्यक्रमामध्ये जरा माईक थोडा घुसला होता, त्यामुळे कार्यक्रमामध्ये थोडासा खंड पडला होता आणि जरासा विलंब झाला संपायला. परंतु आपल्या सभासद श्री श्रीराम खडके यांचे मी त्याबद्दल सुरुवातीलाच आभार मानते, कारण त्यांनी तो रुसलेला माईक त्याला हसवलं आणि त्याच्यानंतर कार्यक्रम आपला सगळा सुरळीत पार पडला.
आलेत का ते इथे? पुन्हा एकदा फडके सरांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आता एक दिवसांनी पुढे परवाच्या दिवशी आषाढी एकादशी आहे. तर पंढरीला वारी निघालेली आहे आणि जल्लोषामध्ये वारकरी जात आहेत, जय जयकार करत आहेत. आणि या कार्यक्रमाची सुरुवात खेळ मांडलेला या अभंगाने आपण करायची. तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि मध्ये जो कोरस आहे त्याला तो सर्व आपण सर्वांनी म्हणावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. मधला कोरस सगळा म्हणायचा आहे. तर आता खेळ मांडलेला वाढवंती पाहू. Thank you.
खंडोबाचा गजर करूया आणि जयजयकार करूया आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत तुम्ही जाता जाता करा एक काम, संत तुम्ही जाता जाता करा एक काम, पंढरीच्या विठ्ठलाला सांगा राम राम, पंढरीच्या विठ्ठलाला सांगा राम राम. संत तुम्ही जाता जाता करा एक काम, पंढरीच्या विठ्ठलाला सांगा राम राम, पंढरीच्या विठ्ठलाला सांगा राम राम. आता करमणुकीचा आपला कलारंग कार्यक्रम त्याला सुरुवात करूया. आता ज्यांच्या गाण्याने रसिक होतात थंड आणि गाण्यांचा आहे ज्यांना खूपच छंद, तर हे गाणे सादर करीत आहेत पुढचे माना देवात जनावरे पुकारलेली हे मुकुंद वैद्य. दिल ये हमारा कैसा ही है अब है तुम्हारा, टूटा फूटा दिल ये हमारा कैसा ही है अब है तुम्हारा.
खरोखरच म्हणला जवाब तुम्हाला नाही. आता यानंतर चित्रगुप्तांची गाणी सलमा मालेला आणि सादर करते आता रोशनची लता. सादर करते आता रोशनची लता. चुप रे लागी मन करे है पापे अकेली मोरी भैया करे बलमा मेरी चुप रे लागी मन करे है पापे अकेली मोरी भैया करे बलमा जब जब पलटू सागर भर में जब जब पलटू सागर भर में लट लट जाई मुख पे भी दर्द थे. जब जब पलटू सागर भर लट लट जाए मुख पे भी करते बात करे ऐसे दिलवाला. बात करे ऐसे दिलवाला तड़पे यार तड़पाए मोरे बलमा मानिना. बैठ चुप न रहे लागी मन की करे है पाके अकेली मोरी मैया करे बलमा मानिना. घूंघट डालो नैन चुराओ घूंघट डालो नैन चुराओ घबरा
लागी मनती कहे है पाके अकेली मोरी भैया कहे बलमा माने ना बलमा माने ना बलमा यापुढे गलिमध्ये आधी चांद निघला हे गाणं ऐकताच दूर होईल आपली निराशा हे सुंदर गीत जाते नाही काशा
मी सुलोचनाबाईंची आई मला देसव शालू गोळा. मूळ गायिका सुलोचनाबाई, पण आता गात आहेत जयश्रीताई. पदरावरती जरदारीचा मोर नाचला. आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जरदारीचा मोर नाचला. आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. बांधिला सैल सर मुसडा मानेवरी, माळला सुरंगी गजरा गत्रावरी. मोकळ्या बटाया नृत्य ढाळावरी, केसावरती लहर उठविली फिरून निहाळ उठववा. आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. डोळ्यात देखिले काजळ मौजूदते, कानात भासले लोलत मी लोबते. फिरू फिरूनी माझी ऐयाशी थांबते, गोऱ्या भाळी कोरून झाले उन्वेचा चांदवा. आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. जसे पहावयास येतील कोणते, पाहिले कारपण नावल मी जाणते. परिगुणास त्यांच्या नगरी वाखाणते, नुसती येता सरी उरिया धुतो धुपादवा. आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जरदारीचा मोर नाचला नवा. आई मला नेसव शालू नवा. नवीन शालू लगेच वेळेत होतो. आता जयमाला परत दीपाराव, अंजली सावे आणि मीराव यांनी स्टेजवर द्यायचे. चाफा बोलेना हे नितांत सुंदर गीत घेऊन येते, जिच्या गळ्यात नेहमीच पडतात कॅरमच्या विजयमाला. आता गाणी गाते परबांची जयमाला.
Yeah.
सोहळं हे गाणं सुंदर पद्यावळीचं आहे. इतकी सुंदर पद्यावळी आता सादर करते काव्यांची अंजली. अजीब दासिका आहे मी, जिच्या गाण्यामध्ये असतो मस्त झोप. मस्त हिंदी गाणं गाते मीना ओक.
त्यानंतर आपल्या संघातल्या ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती ज्योत्स्ना सादर करीत आहेत एक ललित लेखन. हॅलो, ऐकू येत आहे? सर्वप्रथम माझ्या सर्व शुक्रकारामधल्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आज आपण जवळजवळ 5 महिन्यांनी भेटतो आणि आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मला झालेला एक विचित्र आजार. आता या माझ्या भाषणाचा विषय ऐकून बहुतेक सगळ्यांना असं वाटेल की ही आता काय रडगाणं लावणार आहे कुणास ठाऊक. पण माझ्या डॉक्टरांच्या सूचनेनुसारच मी मुद्दाम हा विषय बोलण्यासाठी घेतलेला आहे. हा कुणाला माहीत नसलेला आजार आहे, फारसा माहीत नसलेला, आणि त्याची माहिती होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मी या विषयावर बोलायचं ठरवलं. आम्ही आमच्या आयुष्यात 2 वेळा परदेशी गेलो. त्या दोन्ही परदेशी वारीमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की परदेशी खूप चालावं लागतं. तर बहुतेक करून ह्या आजाराची पहिली चूक मला तिथं जाणवली असावी. कारण इथं मला काय व्हायचं, एक तर थंडी होती आणि चालताना मला थोड्या वेळाने थांबायला लागायचं आणि रात्री परत आल्यानंतर पाय अतिशय दुखायचा. आणि मग आम्ही मुंबईला परत आलो 2 वेळानंतर. पण इथेही आल्यानंतर मला चालायला अतिशय त्रास व्हायचा. म्हणजे इतकं की मला घराच्या खाली उतरल्या सतत रिक्षा किंवा टॅक्सीची जरूर पडायला लागली. खूप वेळ उभं राहायला लागलं तरी अतिशय चिडचिड व्हायची माझी. आता काय झालं की हे सगळं ना थोडंसं काही वयामुळे, काही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आणि काही माझा आळशीपणा या गोष्टींवर सुद्धा ढकलून दिलं गेलं. पण आत्ताच्या फेब्रुवारी महिन्यात मला घरात सुद्धा 2 बाजूला धरून भिंतीला वाकून चालायला लागायला लागलं. डॉक्टरांनी निदान केलं की सायटिका. मग अर्थातच कमरेचा पट्टा आला, वाकायचं नाही, वजन उचलायचं नाही, अशी सगळी बंधनं आली. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की मला कमरेत कधीच दुखत नव्हतं. लोक म्हणायची की सायटिकाच्या वेदना या कमरेमध्ये प्रचंड असतात, पण मला काही तसं कधी झालं नाही. आता सायटिका म्हणून वेदना शमकही चालू होती, परंतु काही फरक पडत नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे फिजिओथेरपी चालू केलेली होती. पण या सगळ्या याच्यामध्ये डॉक्टरांना काही नक्की या माझ्या आजाराचं निदान होत नव्हतं. शेवटी पण 21 फेब्रुवारीला या सगळ्याचा फुगा फुटला आणि मी डॉक्टरकडे ज्या वेळेला फॉलोअपसाठी गेले त्यावेळेला माझ्या या उजव्या पायाची पोटरी ही लाल भडक होऊन सुजलेली होती. तपासायला डॉक्टरनी हात लावल्या क्षणी मी किंचाळून रडायला लागले. माझं रडणे थांबले ना. डॉक्टरही गोंधळले अर्थातच. शेवटी त्याने असं ठरवलं की आपण या पायाचा MRI करूया, स्कॅनिंग करूया आणि मग शेवटी
त्याप्रमाणे पुढचं काय ते ठरवलं. त्याच दिवशी घाईघाईने त्या सगळ्या तपासण्या केल्या आणि मग नक्की निदान ठरलं. या आजाराला मायोसायटिस असं म्हणतात. यात तुमच्या शरीराचे स्नायू हळूहळू अशक्त होत जातात आणि आमच्या नेहमीच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरनी मग मला एका रुमॅटॉलॉजिस्टकडे पाठवलं. तिथे माझ्या आणखी 5 प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या झाल्या. त्या तपासण्यातून शेवटी या आजाराचं निदान नक्की झालं. त्या रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला हा रोग काय आहे, का होतो याचं नीट मार्गदर्शन केलं आणि उतार वयामध्ये हा रोग का होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असंही सांगितलं. या आजाराबद्दल फारशी कोणालाही माहिती नाही वैद्यकीय क्षेत्र सोडून, पण हा फार त्रास देणारा आजार आहे असंही सांगितलं. म्हणून आज मी इथे आलेली आहे. मुळात 3 कारणामुळे हा रोग होऊ शकतो. एक तर फार दिवस असलेला अनकंट्रोल डायबेटिस, जो माझ्या बाबतीत रूल आउट झालेला होता. दुसरं कारण म्हणजे रुमॅटिझम, परंतु माझ्या रक्ताच्या तपासण्यामध्ये हेही रूल आउट झालं. मग तिसरं रिझन काय, तर हे अननोन रिझन. थोडक्यात असं का झालं हे डॉक्टर ठरवू शकत नाही, पण यामध्ये एखादी जुनी खूप जास्त प्रमाणात झालेली दुखापत ही कारणीभूत असू शकते, तिची काळजी घेतलेली गेलेली नसते त्यावेळी. आता याची बरीच कारणं असतात. काही वेळेला निव्वळ अज्ञानाने किंवा गैरसमजुतीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे किंवा परिस्थितीच्या रेट्यामुळे किंवा त्या काळच्या वैज्ञानिक ज्ञानातल्या काही त्रुटींमुळे अशा अनेक कारणांनी या दुखापतीची नीटशी काळजी घेतली जाते. पण मग जेव्हा तुमची शारीरिक ताकद एखाद्या आजारामुळे, काही प्रकारच्या औषधांमुळे तुमची जनरल इम्युनिटी ज्याला म्हणतात ती कमी होऊ लागते, तेव्हा अशा प्रकारच्या दुखापती डोकं वर काढतात आणि आजची काहीतरी विचित्र दुखणी व्हायला लागतात. माझ्या बाबतीत असं झालं होतं की अनेक वर्षापूर्वी माझ्या उजव्या पायाचा बोटा हा फार मोठ्या प्रमाणात मुरगळला होता. त्याला हत्तीच्या पायासारखी सूज आली होती आणि त्याचं टेंडन हे फाटलं होतं. तेच कारण कदाचित असू शकतं असं डॉक्टरनी सांगितलं, पण कदाचित. पण तो एकच स्नायू दुखावला गेलेला होता. मायो म्हणजे स्नायू आणि सायटिस या शब्दाचा अर्थ असा आहे की इन्फ्लमेशनमुळे आलेली सूज, दुखणं असं त्याला म्हणता येईल. आता मला जे झालं त्याला फोकल मायोसायटिस असं म्हणतात, कारण का तर तो एकच स्नायू दुखावला गेला होता. याचा आणखी एक गंभीर प्रकार आहे. तो असा की अशा स्नायूंच्या आत पू तयार होतो, पस, आणि त्यामुळे जो प्रचंड त्रास होतो तो आपल्या वर्णना पलीकडचा आहे. परंतु एकच रिलीफ आहे की हा एक सेल्फ रिझॉल्विंग डिसीज आहे. विथ प्रॉपर मेडिकेशन तो कमी होऊ शकतो, परंतु साधारण बरं व्हायला 3 ते 4 महिने लागू शकतात. शिवाय वेदना या अत्यंत वाईट प्रकारच्या असतात. मऊ गादीवर बसता येत नाही, झोपता येत नाही, ज्या बाजूला दुखापत आहे त्या बाजूला वळता येत नाही. काही वेळेला बसून रात्र काढावी लागते. 3 महिन्यानंतर आता मला घरातल्या घरात वावरण्याची
परवानगी मिळाली आणि आता 4 महिन्यानंतर मी बाहेर जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं. पण तरी बंधनं आहेतच. फार चालायचं नाही, उभं राहायचं नाही, ओलं असेल त्या ठिकाणी जायचं नाही, अशी बंधनं आहेत. हे सर्व पाल्लाळ मी एवढ्यासाठीच लावलंय की आता आपल्या सर्वांच्या वयात पूर्वायुष्यात जे झालं ते झालं. आता ते काही सुधारता येणार नाही. पण आता आपल्या पुढच्या पिढ्या या उभरत्या वयात आहेत, त्यांची नीट काळजी घेतली जावी यासाठी हे एक प्रकारचं समाज प्रबोधन करण्यासाठी मी आले आहे. त्याची कारणंही आहेत. त्या कारणांबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटेल. मधुमेह आणि ऍसिडिटी हे टाळण्यासाठी अगदी लहान वयापासून मुलांना सवयी लावायला हव्या. रिफाईंड मीठ, स्वच्छ पांढरी साखर, मैदा, रवा आणि रिफाईंड तेल ही 5 विषय आहेत असं डॉक्टर सांगतात. नियमित व्यायाम, रोजचे मुलांचे खेळ, धावणं, पळणं, चालणं याकडे लक्ष द्यायला हवं. बेकरीचे उत्पादन आणि फास्ट फूड हे आजच्या दिवसामध्ये संपूर्णतया अवॉइड करणं अजिबात शक्य नाही. परंतु त्याचे कमीत कमी वापर व्हावा. भाज्या, फळं, डाळी, पोषक तत्व असलेले अन्न आणि फायबरस फूड याची मुलांना सवय लावायला हवी. त्याचबरोबर मुलांना कधी फार जोराची दुखापत झाली तर त्याची नीट काळजी घ्यायला हवी. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी काही कोणी डॉक्टर नाही, त्यामुळे डॉक्टरनी सांगितलेल्या गोष्टींची पोपटपंची करते असं म्हणायला हरकत नाही. त्याचा उद्देश एकच आहे की कोणाला या फारशा माहिती नसलेल्या रोगांबद्दल लोकांना माहिती व्हावी. तेव्हा आता इथेच थांबते. माझा ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. शिवाय एक उल्लेख मला मुद्दाम करावयाचा आहे. हे पूर्ण भाषण तयार करण्यामध्ये मला आपले डॉक्टर सराफ यांची खूप मदत झाली. ते आपल्या शुक्रताराचे आणि ज्येष्ठालयाचे एक सभासद आहेत. त्यांची मी अत्यंत ऋणी आहे हे मला पुन्हा नमूद करावंसं वाटतं. त्यानंतर एक विनोदी काव्य, वय वर्ष 80, हे सादर करत आहे सरळी जाते. आता आपली मन लावून ऐकते. हॅलो, प्रस्तावना मी काही करत नाही. माझा याच महिन्यामध्ये 80वा वाढदिवस आहे. 80 पूर्ण होत मला. आणि त्या संबंधातलीच एक कविता, थोडी विनोदी घाटातली कविता मी म्हणून दाखवणार आहे. या 80ची 80 तैशी, या 80ची 80 तैशी, जरा करावी वाढ दिवशी, जरा करावी वाढ दिवशी. या 80ची 80 तैशी, या 80ची 80 तैशी, जरा करावी वाढ दिवशी, जरा करावी वाढ दिवशी. काल
घाबरवता तुम्ही राव, मला खाऊ द्या वडापाव, मला खाऊ द्या वडेपाव, आमरसावर मारून खाव, आमरसावर मारून खाव. विजा जायची, विजा जायची, विजा जायची नको या दिवशी, विजा जायची नको या दिवशी. या 80व्या वाढदिवशी, वयाच्या 80व्या वाढदिवशी. पाय दुखतील उद्या तर दुखू द्या, क्रॅम्प येतील तर येऊ द्या. पाय दुखतील उद्या तर दुखू द्या, क्रॅम्प येतील तर येऊ द्या. कारण मला पावसात आज भिजू द्या, मला पावसात आज भिजू द्या. का करावी चिंता उद्याची, का करावी चिंता उद्याची. या 80च्या वाढदिवशी, वयाच्या 80व्या वाढदिवशी. या 80ची 80 या 80ची 80 जरा करावी वाढदिवशी, जरा करावी वाढदिवशी. फेकून आधाराची ही काठी, फेकून आधाराची ही काठी. जरा जगावे स्वतःसाठी, जरा जगावे स्वतःसाठी. आता ही काठी कुठून आली तर ज्येष्ठ लोकांना आहार विहार आणि उच्चार याच्यावरची बंधनं ही आधाराची काठी असते पुढच्या आयुष्यासाठी. आहार विहारावर नियंत्रण ठेवलं तर तब्येत चांगली राहते, आणि उच्चार म्हणजे भाषणावर बोलण्यावर नियंत्रण ठेवलं तर नाती टिकून राहतात, मैत्री टिकते आणि आपण एकटे पडत नाही. म्हणून मी म्हणते फेकून आधाराची काठी, जरा जगावे स्वतःसाठी, जरा जगावे ना स्वतःसाठी. हित गुजर करावे स्वतःशी, हित गुजर करावे स्वतःशी. म्हणजे स्वतःच्या मनाशी सुसंवाद साधावा, कारण आपण मनाचा कधीच ऐकत नाही, नेहमी सगळ्यांचंच ऐकत असतो. म्हणून 80व्या वर्षी तरी हित गुजर करावे स्वतःशी. या 80च्या वाढदिवशी, या 80ची 80 या 80ची 80 जरा करावी वाढदिवशी, जरा करावी वाढदिवशी, जरा करावी वाढदिवशी. खूप सुंदर काव्य शरीर जाते यांनी सांगितलेलं, सगळ्यांनाच आवडलं. आता ह्याच्यानंतर परत एकदा आपण थोडी गाणी घेऊया. रोज नवनवीन काव्य लिहिणारे आपले सभासद सदाशिवराव गुरव सादर करीत आहेत एक गाणं, नील गगनचे तले धरती का प्यार पडले. हेलो. नीले गगन के तले धरती का प्यार पले. नीले गगन के तले धरती का प्यार पले. ऐसे ही जगनी आखिर सुबह ऐसे ही शाम ढले. नीले गगन के तले धरती का प्यार पले. शबनम के मोती फूलों पे बिछड़े दोनों की आज फले. नीले गगन के तले धरती का प्यार पले. बरखा की मेले मस्ती में खेले
के तले धरती का प्यार पले, नदिया का पानी दरिया से मिल के सागर की ओर चले, नीले गगन के तले धरती का प्यार पले। ऐसे ही जग में आती है सुबह, ऐसे ही शाम ढले, नीले गगन के तले धरती का प्यार पले। नीले गगन के तले धरती का प्यार पले, ला 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 ला। मस्त मस्त. उषा तेंडुलकर आणि सुनीता देसाई यांनी स्टेजवरती यायचे. अतिशय सुंदर शब्दावलीचं गाणं सादर करणार आहे उषा तेंडुलकर आणि मुख्य म्हणजे चिपळीच्या तालावरतीचा सादर करणार आहे. तर ऐकूया छानसं गाणं. इकडे इकडे. हॅलो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरो
एकपणाने एकत्वाने एकपणाने एकमताने कदिलाने जीवन विश्वाला जीवन रासाला जीवन विश्वाला जीवन रासाला सुसंस्कृतवा प्रामाणिकवा सुसंस्कृतवा प्रामाणिकवा राष्ट्रासाठी संघटितवा राष्ट्रासाठी संघटितवा धैर्यवानवा शौर्यवानवा धैर्यवानवा शौर्यवानवा हिंदुस्थानाची शान वाढवा हिंदुस्थानाची शान वाढवा जीवन विचारा जीवन राष्ट्राला जीवन विचारा जीवन राष्ट्राला एकत्वाने एकपणाने एकत्वाने एकपणाने एकमताने कदिलाने एकमताने कदिलाने जीवन विचारा जीवन राष्ट्राला जीवन विचारा जीवन राष्ट्राला जीवन विचारा जीवन राष्ट्राला जीवन राष्ट्राला भारत माता की जय. मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आपल्या मनासी आणि अदृश्य हात या स्वलेखनाची संहिता अभिवाचन करता येईल देसाईंची सुविधा. नमस्कार. मी मला सहज सुचलेले 2 विचार आपणासमोर मांडत आहे. अपेक्षा करते की ते आपणास आवडतील. आपुल्या मनास तुकाराम महाराज सांगून गेले की आपुलाचं वादं आपणाशी. हे किती पटण्यासारखं आहे. कारण कितींदा तरी असे होते की एखादी गोष्ट आपली खरंच बरोबर असते, पण समोरच्या माणसाला त्याच्या अहंकाराने घमेंडीने म्हणा ती गोष्ट पटत नसते. आपण पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही काही उपयोग होत नाही आणि इथेच वाद होतो, मतभेद होतात व सगळंच बिघडून जातं. कधी कधी एकाच विषयावरची मते त्या वेळच्या परिस्थितीमुळे आपल्या मनाच्या स्थितीमुळे बदलत असतात. त्यामुळेही गैरसमज होतात. त्यामुळे हे आपुल्या मनास सांगणे समजावणे. सुख आपुले सांगावे जनात सुख आपुले सांगावे जनात आनंद आपुला वाटावा इतरात. पांघरुणी पुरखा हसावे जगात टोचणी ठेवावी आपुल्या हृदयात. भांडण आपुले आपुल्याशी रागही आपुला ठेवावा मनासी. दुःखही आपुले ठेवी काळजात नको वाच्यता त्याची जनात. दूर राहावे आपण त्यांच्या सुखात जवळ राहावे आपण त्यांच्या दुःखात. गरजेला द्यावा मदतीचा हात गुंता ठेवू नये आपुल्या नात्यात. वादनाचा होतो सगळ्यांना त्रागा आपण जपावी आपुलीच जागा. नका घेऊ असा जग सुधारण्याचा गरज आहे स्वभाव आपुला बदलण्याचा. राहतील कायदे आपुल्या मनात होतील फायदे त्याचे जीवनात. नाही कोण पुरले कोणाच्या आयुष्याला सुखी ठेव सर्वांना म्हणत हात जोडावे ईश्वराला. माझ्या दुसऱ्या लेखाचे नाव आहे अदृश्यांचे आभार. एका लग्नाला गेले होते. नात्यातलं लग्न असल्यामुळे सगळी ओळखीची होती. एकमेकांना भेटणं गप्पा मारणं चालू होतं. वधूवर दोघंही छान दिसत होते. त्यातही वधूची साडी खूपच छान होती. तसे बाकी पण बऱ्याच जणींचे शरारा सलवार कुर्ते पैठण्या साऊथ सिल्क छान होते. पुरुष मंडळींचे झब्बे जॅकेट इत्यादी प्रकारातील पोशाख पण खूप छान होते.
सामान्यतः एखादी साडी ड्रेस घेतला की आपण त्याची किंमत सांगतो. इतकंच नव्हे तर त्यासाठी आपण किती दुकानं फिरलो ते सांगतो. तो ड्रेस साडी परिधान केल्यावर लोक जेव्हा आपली स्तुती करतात म्हणजे ती साडी किती छान आहे, तुम्हाला किती खुलून दिसते असं सांगतात. ते ऐकल्यानंतर ती साडी शोधण्यासाठी घेतलेल्या कष्टांची चीज झाल्यासारखे वाटते. आपल्या शोध मोहिमेबद्दल धन्यता वाटते. आपण घेतलेल्या मेहनतीचे व अर्थात साडीच्या किमतीचेही काही वाटत नाही. हे असं कपड्यांच्या बाबतच आहे असं नाही. अगदी आपल्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट आपण घर खरेदी करतो किंवा घरातील वस्तू, शोपीस, क्रोकरी, अगदी आपले दागदागिने खरेदी करतो. त्या वस्तू आपण कुठून कशा शोधून आणायचे ते तपशिलांसह वर्णन करतो. पण कधीतरी आपण या गोष्टीचा विचार करतो का, या वस्तू ज्या हातांनी बनलेल्या आहेत त्या हातांचे आभार मानायला पाहिजेत. आता ती साडी किंवा एखादा पोशाख म्हटला की तो कितीतरी जणांच्या हाताची मेहनत असते. अगदी बियाणं, कापूस, सूत, कापड, रंग, डिझाईन, कलाकुसर, दुकानदार, सेल्समन आणि शेवटी आपण ग्राहक. यातील प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो. प्रत्येक जण जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यामुळेच त्याला जास्त पैसे मिळणार असतात. तीच गोष्ट घरांची. घर बांधणी म्हणजे उंच इमारती असू द्या किंवा बंगला असू द्या. एखाद्या सोसायटीत आपण फ्लॅट घेतला तर तो कसा घेतला, किती छान आहे, रचना, बांधकाम इत्यादीबद्दल आपण भरभरून आपल्या मित्रमंडळींना सांगतो. पण आपण त्या कामगारांची, मजुरांची, त्यांच्या लाभलेल्या हातांची कधी चुकून तरी आठवण काढतो का? त्यांनी उन्हातावनात घाम काढून जीवावर उदार होऊन आपल्यासाठी घर बांधलेलं असतं. त्यांना माहीत असतं की आपण इथे फक्त मेहनत करायची आहे, हे आपल्यासाठी नाही. त्या साडी पोशाख बनविणाऱ्यांनाही माहीत असतं की ही साडी पोशाख आपल्यासाठी नाही. तरी त्यातील प्रत्येक जण जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कलाकृतीत जीव ओतत असतो आणि फक्त त्यामुळेच आपण ते खरेदी केल्यावर मिळवत असतो. तीच गोष्ट काही खाताना ते पदार्थ आपल्या ताटात येईपर्यंत, म्हणजे शेतकरी ते स्वयंपाक बनविणाऱ्या हातांपर्यंत केवढी मोठी साखळी आहे. म्हणूनच मला वाटते की एखादी गोष्ट, वस्तू आपल्याला आवडते, आपण ती घेतो तेव्हा पहिले या सर्व मेहनतीच्या अदृश्य हातांना नमस्कार करावा. त्या सर्व अनोळखी अदृश्य हातांना जास्तीत जास्त शारीरिक व आर्थिक बळकटी मिळू दे. त्यांच्या हातून यापेक्षाही चांगल्या गोष्टींची, वस्तूंची निर्मिती होऊ दे. त्या हातांनी ही अप्रतिम सुंदर वस्तू बनविली, त्यांना चांगलं यश दे अशी देवाजवळ प्रार्थना करायला विसरू नये. आपण अंतःकरणापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचेल व देवाच्या कृपेने त्या हातांना, कलाकारांना यश मिळून ते समृद्ध होईल. आताही बघा ना, आपल्याला इथे उभे करण्यासाठी, बोलते करण्यासाठी तृप्तीताईंनी व ठाकूर सरांनी फेब्रुवारीपासून मेहनत घेतली आहे. त्यांच्या बरोबर अनेकांनी हा प्रोग्राम सादर करण्यासाठी सहकार्य केलं. त्या सर्वांची मी आभारी आहे. तसेच मला इथे वाचनाची संधी दिल्याबद्दल श्री सुहास बागलकर व अश्विनी बागलकर यांचे व शुक्रताराच्या सर्व ग्रुपचे मी आभार मानते. धन्यवाद. साडी खुलून दिसते ना, छान आहे. आता पोरबंदर विमानतळाची सुंदर आठवण आपल्याला सांगत आहे मनोहर जोगळेकर. नमस्कार. पोरबंदर विमानतळ मी 4 तिकीट बोर्डिंग पास देण्याकरता सबमिट केले. विमानतळावर सगळं इंग्रजीत होता.
विमानतळावर सर्वजण इंग्रजी बोलतात. मिसेस अँड मिस्टर जोगेकर विल फ्लाय, नॉट देअर चिल्ड्रेन. त्यांनी आमचे 2 बोर्डिंग पास आणि त्यांची मुलांची 2 तिकीटं माझ्या हातात ठेवली. म्हटलं भाय, their tickets are not confirmed. But all the tickets are having okay status. Don't tell you. तरी मला जायला सांगितलं, पण मला जाऊन चालणार नव्हतं. AAI, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, याचा प्रतिनिधी म्हणून मी सिक्युरिटी ऑफिसरला बोलवलं. तो गन सवरत आला. मी माझ्या मुलाला बोलवलं आणि या बोर्डिंग पास देणाऱ्याला विचारलं, समजा आमचे 2 डाग राहिले जाऊनचे, तर तुम्ही काय करता? तर आम्ही नेक्स्ट फ्लाईट घरपोच करतो. म्हटलं गुड, हे तुम्हाला माहिती आहे, चांगलं आहे. आता आमचे 2 सजीव डाग इकडे राहिलेले, तर तुम्ही राहणार आहे, त्याचं तुम्ही उद्या पाठवा. तुम्ही उद्या पुढच्या फ्लाईटनी तुम्ही हे करा. सिक्युरिटी ऑफिसरला मी सांगितलं, म्हटलं ॲज AAIचा प्रतिनिधी हे तू बघायला पाहिजे. आणि मुलाला सांगितलं, मुला नोकरीत होता, तो 14 वर्ष 2 महिने त्याचं वय, तो तेव्हाही ऑलराऊंडर होता. आता तर आहे काय, अभ्यास, नाटक, खेळ, मारामारी त्यात तो प्रवीण होता. म्हटलं मारामारी करायची नाहीये. या सिक्युरिटी ऑफिसरला आणि या दोघांना बोर्डिंग पासवाल्यांना नजरेसमोर ठेव. म्हटलं मी मुंबईत जातो, तिकडून मी सूत्र हलवेनच, पण तू ह्या तिघांना सोडायचं नाही. तर बाबा 2 महिने मी उद्या घरी पोचतोय. हे बघितलं, बोर्डिंग पास देणारे जरा जगत नाही. तुम्ही हे काय मी मुलं राहिली तर आपलं काही खरं नाही. त्यांनी वैमानिकाला फोन केला, नॉट नाऊ, आय एम फ्लाइंग. वैमानिकाला उठून टाकलं. ते विमान असं होतं, मुंबई, केशोर, पोरबंदर आणि मुंबई. केशोरला सोमनाथ मंदिर जवळ आहे, पोरबंदरला द्वारका मंदिर जवळ आहे. ते विमान केशोरला आलं. परत त्या बोर्डिंग पासवाल्यांनी विमान त्या वैमानिकाला कॉन्टॅक्ट केलं. तुम्ही कोणाची फॅमिली? वैमानिकाने विचारलं, असावं. तुम्ही जोगेकर फॅमिली आहे. त्यांनी लगेच सांगितलं, इश्यू देम बोर्डिंग पास विदाउट सीट अँड विदाउट रो. म्हणजे रो नंबर आणि सीट नंबर टाकू नको आणि इश्यू देम बोर्डिंग पास. त्यांनी मुलांची नावं टाकली आणि बोर्डिंग पास नाही टाकायला दिले. पण त्यांनी आणखी आगाऊपणा केला. तो जरा आगाऊ माणूसच होता. तुमच्या मुलांना तुम्हाला मांडीवर ठेवायला लागेल. म्हटलं ही मुलं 14 वर्षाची 12 वर्षाची आहेत. ही मुलं मांडीवर घेण्यासाठी नाही आहेत. तरी मुलं तुमची आहेत. म्हटलं उतारू तुमची आहे. तर तुम्ही मुलं तुमच्या मुलाला तुम्ही मांडीवर बसून पाठवला का? हे कोण तिकडे सांगत, त्याला काही बोलता येईल ना. विमान पोरबंदरला आलं. पोरबंदर हा ट्रान्झिट हॉल्ट होता विमानाकरता आणि वैमानिकाचा. ट्रान्झिट हॉल्टवर वैमानिक स्टाफ उतरत नाही. पण ॲज ए स्पेशल त्याच्यावर काय माहिती मला, वैमानिक आणि एअर होस्टेस तो त्यांना घेऊन आला. आणि दोघेजण एका बाजूला उभे होतो. त्यांनी बोलत होतं, दोघे करा. म्हटलं हो, तर तुम्ही सर्वात शेवटी करा, तुम्ही टेक केअर. त्यांनी मला आश्वासन दिलं. आम्ही सर्वात शेवटी करतो. केशोरला एक सीट चढलेली होती. केशोर, पोरबंदर, मुंबई अशी एक म्हणजे आणखी एक विमानात एक जागा होती. प्रश्नाचा एका मुलाचा होता. वैमानिकाने लगेच त्या एअर होस्टेसची मीटिंग घेतली. टेक ऑफच्या वेळेला एक जण आणि लँडिंगच्या वेळेला दुसरी अशी एअर होस्टेस उभी राहील. आणि हा जो दुसरा एक जो मुलगा बोललेला आहे तो एअर होस्टेसच्या जागेवर बसेल. वैमानिकाने डिस्कन दिलं. एअर होस्टेसला त्या ऐकलं भाग होतं. तो आत गेला. विमान स्टार्ट झालं. पोरबंदर म्हणून निघालं आणि आकाशात स्थिर झालं. स्थिर झालं म्हणजे आकाशात पुढंच होत होते. वैमानिक सर्वसाधारण एकदा कॉन्टॅक्ट करतात त्या दिवशी. त्यांनी लगेच जेव्हा ते विमान आकाशात स्थिर झालं तर त्यांनी सांगितलं एअर होस्टेसना, स्टार्ट द स्नॅक्स, बट बिफोर दॅट टेक केअर ऑफ द चिल्ड्रेन. आधी मुलांची काळजी घे आणि मग स्टार्ट द स्नॅक्स. त्या एअर होस्टेसनी मुलांची मी चळवळ केली.
काजू वेफर चॉकलेट बिस्किट दुधांच्या याच्यावर आणि फुले पुढ्या तेच पद्धतीने फर्स्ट ऑफिसरला दिले. ह्याचं कारण असं फर्स्ट ऑफिसर आणि वैमानिक फर्स्ट ऑफिसर म्हणजे असिस्टंट वैमानिक आणि वैमानिकाला एकच घालत देत नाही. आणि मग आमचे स्नॅक्स सुचले. आम्हाला स्नॅक्स म्हणजे समोसा होता आणि फ्रुटी एक सॉफ्ट ड्रिंक होती. वैमानिकाला आणि आम्हाला ते सॉफ्ट ड्रिंक आलं. पोरबंदर मुंबई ते हार्डी 1.25 तासाचं फ्लाईट होती. लँडिंग केली झाली. त्यांनी अनाऊन्स केलं वैमानिकांनी वी आर लँडिंग जुबैर फॅमिली वी लीव द एअरक्राफ्ट लास्ट. आमचा तो परत आमचा उल्लेख करतो ना तो काय त्याला काळजी असं माहित नाही. विमान उतरलं मुंबईला सगळं उतरून गेले. वैमानिक आणि फर्स्ट ऑफिसर म्हणजे असिस्टंट वैमानिक ते बाहेर आले. हवाई सेवेला बाहेरच होत्या. तरी जोगेकर तुमची काही गैरसोय झाली तरी ना मला बिलकुल नाही. तर मी पण जोगेकर आहे. पहिल्यांदा ओळखतो मी. म्हणजे फर्स्ट ऑफिसर तिचं नाव साठे. तर ही फर्स्ट ऑफिसर साठे ही माहेरची जोगेकर आहे. आणि इतकं म्हटलं तू साठेबाई किंवा जोगेकर बाई माहेरची की माझ्या पाया पडायला तेव्हा म्हणजे तुम्ही हे काय करताय माझ्या पायाला भरू. मी मला मदत दिले तर मी तुझ्या पाया पडायचं तर मी मला माहेरी आल्याचं वाटतंय. वैमानिक जोगेकर म्हणजे उतारू जोगेकर ती पाया पडलीच नाही. नंतर तिथं उद्या हवाई सेवेला पण पाया पडल्या. मी त्याला सांगितलं पण नमस्काराचा उत्तर आशीर्वाद आहे. माझ्या आशीर्वादात ती ताकद नाहीये तर मी तितका पुण्यवान नाही तुम्ही त्या ऋषी मुनींचा. पण मी मला तुमचा आजचा दिवस चांगला जाऊ तुमचं भलं हो हे आम्ही आशीर्वाद देतो. तो जरा कौटुंबिक निरोप समारंभ झाला. सगळं उतरलेले होते. हवाई बस खाली उभी होती विमानाच्या खाली. तर सर्व उतरले तर आम्ही 4 जण उरलेलो होतो. आम्ही त्या टाटा बागाय केलं तर त्या हवाई बसनी उतारून जातो आम्ही म्हणजे तिथे सामान घेतात आणि एक्झिट होतात. पोरबंदर विमानतळाची आमची स्थिती आणि मुंबईच्या विमानतळाची आमची स्थिती या जमीनच करण्यात फरक होता. धन्यवाद. यानंतर एका जुन्या हिंदी चित्रपटामध्ये आपल्या सर्वांचे परिचय येत आहे. त्यामुळे त्याचं नाव मी सांगते. हार्मोनियमवरती वाजवण्यासाठी आपल्याला कळेल कुठलं आहे. तर या सुंदर गीताचा घेऊन अमोद आले आहेत गायकांनी प्रमोद. Thank you.
मस्त झालं. बाबांच्या सर्वांना विनंती करते की त्यांनी सर्व कलाकारांना पुष्प देऊन त्यांना सन्मानित करावं. अजून एक आहे म्हणून सांगा कार्यक्रम. अजून एक शेवटी नृत्य आहे, पण तत्पूर्वी सर्वांना पुष्प देऊया. मुकुंद वैद्य यांनी यायचंय. सर्व कलाकारांनी या, ज्यांनी ज्यांनी सादरीकरण केलं त्यांनी या. आणि आमची नृत्य चंद्रिका आहे, तिने पण यायचंय आणि आपण पुष्पाचा सन्मान करायचा, पुष्प घेऊन त्यांना सन्मानित करायचं. या गुरव साहेब तिकडे जा. गुरव साहेब तिकडे. बागेकर साहेब, बागेकर साहेब हां बरं. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्रोटक असं निवेदन केलं. आणि मध्ये असं एकदा असंही वाटलं की नाव सांगण्यातही वेळ घालवू नये. सर्वांना आपापले क्रमांक माहिती आहेत, आपण कुठल्या क्रमांकावर सादरीकरण करायचे होते, तर त्याप्रमाणे ते येतील आणि आपलं सादरीकरण करून जातील. म्हणजे थोडक्यामध्ये एक चिमणी आली दाणा घेऊन गेली, दुसरी आली दाणा घेऊन गेली, असं करावं असं वाटत होतं. त्यामुळे त्रोटक निवेदन केलं, परंतु वेळेचं गणित बरोबर जमलं आणि वेळेमध्ये कार्यक्रम आटपेला. आता हा कार्यक्रम सादर करताना अनेकांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालं. सुगंधाताईंचं, विशेषतः ठाकूर सरांची बहुमोल मदत झाली. कराओके एंट्री करणं, फोल्डर बनवणं आणि मुख्य म्हणजे कराओके शोधणं पहिल्यांदा, आणि नंतर ते सर्व सादरकर्त्यांना पाठवणं, तसेच प्रॅक्टिससाठी प्रिंट काढणं, साऊंड सिस्टीमची व्यवस्था करणं, स्टेज व्यवस्था करणं, अगदी सर्व कामात झोकून देणारा हा फुलंचा नारायण मला त्यांच्याकडे बघितलं आठवतो. त्यासाठी ठाकूर सरांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. वृषालीताई आणि संकेत सर यांनी प्रॅक्टिसला साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे आणि ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी यांचे सर्वांचे आभार. सर्व कलाकारांना आणि मला ही सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल शुक्रवाराचे बागलकर सर आणि सर्व कार्यकारिणी यांचेही मनापासून आभार. आणि आपण सर्वजण हा कार्यक्रम इतक्या रसिकतेने पाहत आहात आणि सर्वांना प्रोत्साहित करीत आहात, त्याबद्दल आपले सर्वांचेच आभार. आणि असाच
सर्वांवरती आमच्यावरती कायम ठेवावा हीच विनंती. आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक नृत्य बघायचंय, कारण कुठल्याही कार्यक्रमामध्ये नृत्याशिवाय कार्यक्रमाला पूर्णत्व येत नाही. तर आपण आता एक नृत्य पाहायचं आहे. विसरून जाऊया सर्व कामाधामा, नृत्य सादर करते कडू क्षमा. या आणि कार्यक्रमाचा परीक्षण होते. तृप्तीने साऱ्यांना वाणीत नेऊन आणले
तृप्तीने साऱ्यांना वाढीत नेऊन आणले. विठूचा गजर करून सारे कार्यक्रमात सज्ज झाले. वैद्यने माना जनाप पुकारा म्हणाले मुकुंद वैद्य. ऐकता गेले. माना जनाप पुकारा म्हणाले मुकुंद वैद्य. पण रुसुनी बसला माईक हट्टीपणाची साधी हो वाद्य. गताचा शांत सुस्वर स्वर आशाचा चांदने माईक स्थिरावला. फक्कड लावणी जयश्रीची जयमानाचा चाफा बोलला नाही, पण स्वर सुगंध मात्र दरवळला. दीपाची सुरेल गझल काळजाला भिडली. दीपाची सुरेल गझल काळजाला भिडली. अमृताहुनी गोड अभंग आत्मविश्वासाने अंजली गायली. लीलाच्या अजीब दास्ताने रसिक जनता डोलू लागली. अशा प्रकारे कराओकेची थोडी मस्ती थोडी मजा संपली. ज्योत्स्नाच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली स्वकथा ऐकून आम्ही भारावलो. शरयूची ऐशीची कैशी कविता गायनाने सारेच मनोमनी आनंदलो आणि ऐशीची वाट बघू लागलो. आज कविराज सदाशिवाची लेखणी मुखातून अवतरली. आज कविराज सदाशिवाची लेखणी मुखातून अवतरली. तेंडुलकर ताईंचे चितळ्यांच्या साथीने गायलेले बोधामृत सभागृहात घुमले. सुरिताची स्वलिखित संगीताने विचार प्रवण केले. जोगळेकरांच्या कणखणीत गाण्याने सुंदर कथेत रमविले. प्रमोदजी प्रस्तुत हार्मोनियम मधील सूर ऐकून गायक गुणगुणू लागले, तर आमच्यासारखे रसिक माना डोलावू लागले. कलारंग भाग 2 समाप्ती. श्रमाची पाऊले रंगमची बिरकती. कलारंग भाग 2 समाप्ती. श्रमाची पाऊले रंगमंची बिरकती. उंचावलेल्या नजरा, वाजणाऱ्या टाळ्या, गुणगुणणारे प्रेक्षक आणि श्रमाचे बहारदार पदन्यास पाहता हम भी कुछ कम नहीं याचीच आली हो कधी. छान नियोजन, तृप्तीचे छान नियोजन, छान आयोजन, उत्कृष्ट संयोजनाने कलारंगाचे 2 भाग संपन्न झाले. सर्व सहभागी कलाकार सभासदांनी विविध कला विष्कारांनी शुद्धता प्रांगण गाजवले. माईक व्यवस्था, कराओके नियोजन, फोटोग्राफी सारेच छान छान. प्रेक्षक हो, तुम्ही झाला नाही, तुम्ही झालात, आनंद घेतला. म्हणूनच कलाकारांची वाढली शान, म्हणूनच कलाकारांची वाढली शान. अशा प्रकारे कलारंगाचे 2 भाग छान नियोजित वेळेप्रमाणे झाले. त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. आणि मगाशी एक सांगायला झालं की बागलकर सरांनी आजपासून ही दुरा माझ्याकडे सोपवली आहे, ती निश्चित मी आत्मविश्वासाने पार पाडेल याची खात्री देते आणि पसार जाण्यासाठी तृप्तीला आमंत्रित. जास्त बोलणार नाही, पण मला तृप्ती ताईला म्हणाल्या की 17 कलाकारांचं हे बसवायचं होतं, त्यामुळे एक मिनिट मुलाचं होतं. मग त्या खरोखर गंभीरपणे म्हणाल्या होत्या की सगळ्यांना यादी दिली कुठच्या क्रमाने कोण सादर करणार. त्यामुळे माझा एक मिनिट का वाचलाय, तेव्हा मी खालीच बसते. प्रत्येक जण एक घ्यायची, गाणं घेऊन गेली, तसं एक कलाकारीने कला सादर करून गेली. बरोबर ठरलं होतं, पण म्हटलं असं करू नका, कार्यक्रमाचे काही प्रोटोकॉल्स असतात. पण मला आठवण झाली त्यामुळे नसतं की एक मिनिट एवढं महत्वाचं असतं. मी जेव्हा नोकरीत होतो तेव्हा एका सेंट्रल बँकेमध्ये ट्रेनिंगला गेलो होतो. 2 दिवसाचं ट्रेनिंग असेल, फुल 2 दिवस. नंतर 1.5 दिवस माझा असेल आणि 8 दिवस प्रॅक्टिकल असेल. तर नंतर ते एक दिवस पुढच्या बँकला ते काय म्हणाले की 2 दिवस जास्त होतात, तुम्ही एका दिवसात करा ना. म्हटलं 2 दिवस तर लागतातच, 1.5 दिवस माझा आणि 8 दिवस प्रॅक्टिकल. तुम्हाला 1 दिवसच आम्ही देऊ शकतो. म्हटलं ठीक आहे, कसं बोला मी 1 दिवसात बंद होतं. पाऊण दिवस मी घेतला आणि 15 मिनिटं प्रॅक्टिकल करेन. पुढच्या वेळी ते म्हणाले नाही, आज फक्त अर्धा दिवस तर मी अर्ध्या दिवसात कसं ते 2 दिवसाचं कोर्स अर्ध्या दिवसात कसं बदल नाही, आपको तो करना पडेगा, काय करेंगे. मग कसं करून अर्धा दिवस तर केलं आणि जी सर्टिफिकेट द्यायची होती, एक्झाम घेऊन एक्झाम काही घेतली नाही. म्हटलं पुढच्या वेळी असं करू नका, नुसतं टाकून ये आणि सर्टिफिकेट घेऊन जा, करू नका. तर खूप तुमची त्यांचे आभार. त्याने खूप छान कसरत, कारण किती कसरत असते ना तुम्ही अनुभव घेऊन कळतं. पण सगळ्यांचं
सहकार्य दिलं, प्रत्येकाने दिलेली वेळ काढली, त्यामुळे कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच संपला. एरवी एवढे कलाकार असत. धन्यवाद. पुढचा कार्यक्रम आहे 18 जुलै रामदास कामत यांचा मुलाखतींच्या मुलाखत हा कार्यक्रम आहे. तेव्हा सगळ्यांनीच, रामदास कामत जाणारे नाही, दुसरे रामदास कामत आहेत, तेव्हा सगळ्यांनी अशाच संख्येने उपस्थित राहून शुक्रवाराचं प्रांगण मला त्यांनी जास्त फुलायला लागलंय ते बघून खूप छान वाटतं. अशाच संख्येने उपस्थित राहा आणि आनंद घ्या.